तो पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्सोदे हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज आपण सर्वजण नामकरण सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. नामकरण सोहळा ज्याला आपण म्हणतो त्याला खरं म्हणजे नामकरण संस्कार म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीमध्ये नामस्करण म्हणजे नामाचा संस्कार आपण आपल्याला करत असतो आणि ते नाम म्हणजेच आपण ह्या भावात सगळेजण आपण जीवन जगतो. आपण बाळ होतोच ना कधी आणि त्यावेळी आपल्याला असंच नामकरण झालेलं असतं. हॉलमध्ये नाही सुद्धा घरी तरी झालेलं कळलं. तर हा जो नामकरण सोहळा असं जे आपण म्हणतो तो म्हणजे आनंद सोहळा आहे. की बाळ जन्माला येणं हा मोठा आनंद असतो. आई वडिलांचा असतो, आजोबाजींना असतो आणि आजूबाजूला सर्वांना हा आनंद असतो की परमेश्वरातून ही निर्मिती झालेली असते. हा महत्वाचा मुद्दा असतो की बाळ असं जेव्हा आपण म्हणतो ते बाळ म्हणजे ही परमेश्वरी शक्ती, ह्या शक्तीतून ही सर्व निर्मिती होत असते म्हणून तो आनंदमय सोहळा असतो. आपल्याकडे संस्कृतीप्रमाणे जे आपण म्हणतो परंपरा की आपण 12 दिवशी बारसं करतो. शक्यतो 12 दिवस असं पकडलं जातं. 12 दिवस म्हणजे प्रतिकात्मक आहे. म्हणजे नेमकं हे 12 दिवस कसले असा प्रश्न आपल्याला कधी पडला तर विचार करत असेल तर बघा. हे 12 दिवस म्हणजे 12 गोष्टींचं प्रतीक असतं. म्हणजे हे जे आपलं शरीर आहे हे शरीर पंचमहातत्वातून निर्माण होतं. ही निर्मिती आपल्या प्रत्येकाचं शरीर आणि त्या बाळाचं शरीर हे पंचमहातत्वातून निर्माण होतं. म्हणजे 5 तत्व आहेत आपल्याच ठिकाणी आणि ह्या 5 तत्वातून आकार घेतं ते शरीर. हे 6वं तत्व आहे. या शरीरातून जाणणारं तत्व प्रगट होतं म्हणजे जाणणं होतं. लहान मुलं पण पाहतं, हसतं, रडतं, जाणणं येतं. आणि म्हणून 5 महातत्व, 6वं शरीर, 7वं ही जाणीव. आता ह्या जाणीवेच्या ठिकाणी प्रगट होताना 3 गुण असतात. त्रिगुणात्मक ही निर्मिती आहे. सत्व रज तम हे 3 गुण असतात म्हणजे 10 झाले. आता ह्या 3 गुणांबरोबर देहभाव तिथे असतो प्रत्येकाकडे. देहभाव जन्माला आलं की ह्या देहाच्या अपेक्षेत सगळेजण आपण जीवन जगत असतो. आताही जगतो आहोत प्रत्येक जण. देह म्हणजे मी हाच भाव असतो ना. म्हणजे 11 देहभाव आणि 12 ते नाम. माझं नाव झालं पाहिजे असं वाटतं ना. आपल्याकडे परंपरेने मुलगा झाला पाहिजे की माझं नाव चाललं पाहिजे असं म्हणतो. आशिष पण म्हणा आपलं नाव चाललं पाहिजे. म्हणून तुझ्या पंतप्रधान नाव काय माहित नाही, मग नाव कुठे चाललं. पण आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून हे 12 गोष्टी मिळून असतं ते नाम. तो हा संस्कार 12 गोष्टींचा हा संस्कार आपल्यावरती होत असतो आणि त्या संस्कारातून आपण जीवन जगत असतो. आणि म्हणून ही 5 महातत्व ही त्याच्यातून निर्मिती होते आणि जीवन जगण्यासाठी परत 5 महातत्व आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आकाश तत्व ही नसेल तर आपण जगू शकणार नाही. आपल्याला कळत नाही. आपल्या शरीरामध्ये पण ज्या पोकळी आहे त्याला आकाश तत्व म्हणतो. बाहेरही आकाश तत्व. प्राणवायू तर आपल्याला हवाच असतो. हवेशिवाय आपण क्षणभर पण जगू शकत नाही. काही मिनिटं राहू शकतो. तेज तत्व तेही आपल्याला आपल्या शरीरात पण तेज तत्व आणि बाहेरूनही सूर्य जर उगवलाच नाही तर का सूर्य उगवतोय म्हणून आपलं सगळं जीवन चालू आहे. म्हणजे तेज तत्व आहे. जलतत्व तेही आपल्याला हवं असतं. आणि शरीरात पण आपलं शरीर म्हणजे असं म्हटलं जातं 3/4 पाणीच आहे आणि 1/4 आकार आहे. आणि त्या पाण्याची परत आपल्याला आवश्यकता असते. पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही. पाणी पाहिजे आपल्याला. आणि पृथ्वी तत्व म्हणजे आकार. 3/4 पाणी 1/4 आकार. आणि म्हणून 5 महातत्व ही त्याच्यातून निर्मिती होते आणि जीवन जगण्यासाठी परत 5 महातत्व आपल्याला आवश्यक असतात.
निरनिळे आकार, आपण जे अन्न जेवतो ते पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे, म्हणजे भाजीपाला किंवा काही अन्न जेवतो. म्हणून आपण पंचमहातत्वातून निर्माण झालेलो आहोत आणि पंचमहातत्वाशिवाय आपलं जीवन जगू शकत नाही. म्हणजे ही 5 तत्व जे इतकी महत्वाची आहेत खरं सांगायचं तर. किंबहुना हा पंचमुखी परमेश्वर म्हटलं जातं. 5 महातत्व म्हणजे परमेश्वराची 5 मुख आहेत. 5 मुखातून ही निर्मिती होते. म्हणून शरीर हे पंचमहातत्वातून निर्माण होतं आणि ज्या परमेश्वरी शक्तीतून हे शरीर निर्माण होतं तीच परमेश्वरी शक्ती जाणीव रूपाने आपल्या ठिकाणी कार्यरत आहे. पण आपल्याला ते लक्षात येत नाही. म्हणून तिथे परमेश्वराचं हे रहस्य आहे. आपण सर्वांच्या ठिकाणी हे सगळं आहे, कोणाकडे जाणीव नाही असं वाटतं का आपल्याला? आहे. म्हणून आपल्या हृदयात ईश्वर आहे असं भगवद्गीतेत जे सांगितलेलं आहे. तर हृदयात बघायला गेलं तर हृदयात रक्त आहे. जिथे आपण शरीराचं हृदय म्हणतो तेही महत्वाचं आहे, पण तिथे ईश्वर कुठे शोधणार? बरेच लोक म्हणतात हनुमंताने छाती फाडली आणि ते राम सीता दिसली असं म्हणतात. हनुमंत असला तरी त्याच्या हृदयामध्ये रक्तच असणार ना. मग हा ईश्वर आपल्या हृदयात आहे असं श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे. तर नेमकं ईश्वर कुठे आहे? तर हे आपण जाणतो आहोत. जाणणं जे चाललंय आपल्याकडे ते ईश्वर. पण गोंधळ असा आहे, एवढं सगळं आपल्याला हे ऐश्वर परमेश्वराचं ऐश्वर आहे, आपण प्रगटीकरण म्हणजे त्याचं ऐश्वर सगळं चालू आहे, विकास चालू आहे. पण तिथेच कोडं घातलं जीवनात. हे कळू नये म्हणून देहभाव आला. देहभाव म्हणजे काय? मी देह आहे हे प्रत्येकाकडे लक्ष असतं की आपलं जीवन म्हणजे मी म्हणजे कोण, हे देह म्हणजे मी. माझ्या देहाचं रूप म्हणजे काय, माझा चेहरा म्हणजे मी, असं सगळ्यांकडे आहे. पण ह्या देहभावामुळे आपण परमेश्वरातून निर्माण झालेलो आहोत. आपल्या ठिकाणी जाणणे रूपाने ही ईश्वरी शक्ती नांदते, ह्याचा आपल्याला विसर आहे. आणि म्हणून हा जो देहभाव आहे त्या देहभावातून आपण सगळी जण जीवन जगतो. त्यामुळे मनुष्य जो जन्माला येतो तो देहभाव घेऊन येतो जन्माला. स्वतःबरोबर देहभाव असतो, म्हणजे जाणीव, शरीर आणि हा देहभाव असं सर्व काही चाललेलं. ह्या देहभावातून 3 गुणांच्या अधिष्ठानावर आपलं सगळं जीवन चाललंय. सात्विकता, राजसी वृत्ती आणि तामसी वृत्ती, 3 गोष्टी असतात. ह्याचं मिश्रण आहे आपलं जीवन. म्हणजे कोण अतिशय रागट असतो त्याला म्हणतो तामसी आहे. मग तम म्हणजे अज्ञान, ज्याला खूप राग येतो तो अज्ञानी असतो. हा त्याचा तामसी याचा अर्थ काय? राजसी म्हणजे खुशाल चेंडू, त्याला काही पडलेला नसतं, आपल्या मस्तीमध्ये तो राहत असतो. दुसरा कोणाचा विचार नाही करत, मला मिळाला की बाद झालं, बाकी काय त्याला पडलं, त्याला म्हणतात राजसी वृत्ती. सात्विकता हा सद्गुण आहे खरा. त्रिगुणातला सर्वात पवित्र गुण असतो तो सात्विकता. आणि सात्विक माणूस जो असेल, ते व्यक्ती जी असेल ती सर्वांना आवडते. तामसी माणूस कोणाला आवडत नाही. दुर्वास ऋषी होते ना, आले तर लोक घाबरायचे, लांबच पडायचे. हा ऋषी कसे म्हणायचा हा प्रश्न पडतो ना. ज्याला भीती वाटते ज्याची, तिथे ईश्वरी शक्ती कशी नांदत असेल. पण दुर्वास म्हटलं की लांब राहावं पडायचं, ते आले की लांबच पडायचे लोक. तर ही जी ईश्वरी शक्ती आहे ती 3 गुणांनी प्रकट होते. सात्विकता, राजसी आणि तामसी, ह्याचं 3 गुणांचं मिश्रण आहे. म्हणून आपण म्हणतो एखादा खूप रागट आहे तर आपण तामसी माणूस असं म्हणतो. काही लोकांना कसलं दुसऱ्याला काय हवं नको याची काही फिकीर नसते, मला मिळालं की मस्त विचार जातो, तो राजसी वृत्तीचा. इथे अहंकार आहे. सात्विकतेमध्ये सर्वांचा विचार अधिक असतो. कारण आवडतो का आपल्याला की समोरच्याला काय हवं, इथे तो समत्वाने पाहतो, फक्त स्वतःसाठी नाही पाहतो. म्हणून ही जी सगळी 11 गोष्टी म्हणून आहे ते नाम.
संत सांगतात, संतांनी नामस्मरणाचा शोध लावला, ते हे श्रीहरीचं नाम असं म्हणतात. आणि आपण देहभावातून आपल्या नावाचा शोध लावला. आपण म्हणजे आपल्या आई वडील आपल्याला नाव चिटकवतात आणि ते नाव आपण अगदी घट्ट धरून ठेवतो. पूर्वीच्या काळी कसं होतं, आपल्या मुलाला कोणाची नजर लागू नये म्हणून ते नाव असं ठेवायचे की मग धोंड्या, दगड्या असं नाव होती पूर्वी. दगडूशेठ, दगडूशेठ गणपती आहे ना, म्हणजे दगडू, धोंड्या असं का ठेवायचे? आपल्या मुलाला त्याचं म्हणजे कोणाचं हे लागू नये, नजर लागू नये म्हणत. पण खरंची नजर कधी लागत नसते. आपल्या कल्पनेतून आपण नजर लावून घेतो. मुलाला नजर लागलेली नसते, पण आईला वाटतं आपल्या मुलाला नजर लागली, त्याला ओवाळायचं. असं ओळख जर नजर गेली असते तर काय मजा आली असते सगळ्यांनी. पण आपल्या ठिकाणी आता सद्भावना म्हणायचं ते अंधश्रद्धा आहे. म्हणजे ज्ञानातून आपण जर पाहिलं, हे सगळं जीवन कसं चाललंय हे लक्षात घ्यायचं. आपण आपलं जे नाव घेऊन जे जीवन जगतो आहोत हे प्रतिकात्मक आहे. आपलं नाव कुठपर्यंत असणार? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपलं नाव आहे. त्यामुळे जीवन कसं जगायचं हे कळलं पाहिजे. तर नाम संस्कार म्हणतो की नामाचा संस्कार, यामध्ये जेव्हा ज्ञान माणसाला मिळतं, म्हणजे इथे एक महत्वाचा बोध लक्षात की पहिला जन्म हा नामसंस्कारातून सुरू झाला. जन्म झाला, त्याचं परत पुढे नाम दिलं, आई वडिलांचं जात धर्म पंथ सगळं चिटकत गेली सगळी. आपण जे आता होते, आपण जाते ह्या देशाचे, ह्या जातीचे, ह्या धर्माचे, ह्या पंथाचे, ह्या अंगाने आपण सगळेजण जीवन जगतो. हे सगळे देहाच्या अपेक्षित असते. त्याच्यातून आपल्याला प्रगती साधायची असेल तर आपल्याला दुसरा संस्कार महत्वाचा आहे, किंबहुना दुसरा जन्म व्हावा लागतो. हा पहिला जन्म हा देहभावाचा असतो. देहभावाचा म्हणजे मी देह आहे हा भाव आपल्याकडे सतत असतो तो. पण दुसरा जन्म हा जे कोणी सद्गुरूंना शरणागत होतात आणि सद्गुरूंच्या ज्ञानातून जीवन जगायला लागतात, तेव्हा तो दुसरा जन्म असतो. म्हणजे जिवंतपणे दुसरा जन्म. पण त्यासाठी सद्गुरूंचं ज्ञान आवश्यक आहे की आपलं हे जीवन कसं चाललंय, आपल्या जीवनाचा हेतू काय. कधी आपण विचार करत नाही आपल्या जीवनाचा हेतू काय. लहान मुलांना विचारतो, कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला इंजिनियर बनायचं आहे, कोणाला मिलिटरीमध्ये जायचं आहे. अशी लहान मुलं जसं त्यांच्याकडे सांगितलं त्याप्रमाणे ते विचार करून सांगत असतात. सद्गुरू पैमावल्याने जीवनाचा हेतू सांगितला की आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हा आपल्या जीवनाचा हेतू आहे. आता आपण हे करतो की नाही करतो हे आपणच पाहिजे. आपण सगळ्यांना आनंद वाटतो का? नाही. लोक आनंद लुटायचा प्रयत्न करतात, वाटायचा प्रयत्न करत नाही. जगामध्ये जर आपण पाहिलं तर जीवनाचा हेतू आपल्याला लक्षात न आल्यामुळे आपल्याला आनंद हवाय, मग तो आनंद लुटायचा प्रयत्न करतो. आपल्याला आनंद हवा, आपल्याला आनंद, सगळ्या विषय आनंदातून आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे दुःखाला सुरुवात होते. म्हणून सुख हे देण्यात आहे. म्हणून सुख जर देता आलं तर सुख भरभरून परत येतं. हा निसर्गाचा नियम. जीवनाचा हेतू म्हटल्यानंतर हे नियम आहे. आणि सुख द्यायचं कसं? आपण जे बोलतो त्याच्यातून सुख देता आलं. जे आपण समोरच्याशी जसं बोलू त्याच्यात त्याला सुख झालं पाहिजे. पण वेडावाकडा काहीतरी बोलला, आरडाओरडा केला तर काय सुख दिलं नाही तर दुःख निर्माण होतं. कोणाला जाऊन काहीतरी बोला, तो तुम्हाला काय सुख देणार आहे? तोही तसं उलट बोलतो. म्हणून बोलायचं कसं, विचार कसा आला पाहिजे किंवा आचरण कसं झालं पाहिजे की ज्यामुळे समोरचाही सुखी झाला पाहिजे आणि त्याचं सुख तेच रिबाउंड आपल्याकडे ते सुख येतं. तेव्हा त्याला म्हणतात आनंद वाटता वाटता. म्हणून इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करा तर तेच सुख तुमच्याकडे भरभरून परत येतं. पण देहभावाचा एक आणखीन एक गुण आहे. जसे 3 गुण तिथे प्रगट होतात आणि देहभाव तिथे प्रगट होतो. त्या देहभावातून मी आणि माझं हे आपल्याला येऊन चिकटतात. मी आणि माझेपणातून आपण जीवन जगतो. म्हणून ही जीवनाची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपण देवाच्या स्मरणातून करायची असते. कारण तिथे देवत्व तिथे आहे. हा देवत्वाचा भाव आपल्या सर्वांकडे जेव्हा प्रगट होतो
तेव्हा आपल्याला सर्वांबद्दल आपलेपणा निर्माण होतो. आपण इथे हरिपाठ केला आहे की हरिपाठातून नेमकं काय मिळवलं बा मी, असं प्रश्न पडतो का? बऱ्याच वेळेला आपण ऐकून कधी काही वेळेला लक्ष पण नसतं आपलं. पण जर आपण हे लक्ष दिलं की ही ईश्वरी शक्ती नांदते आहे आणि ही शरीर शक्ती प्रत्येकाच्या देहातून नांदते. परमेश्वराला शोधायला जाऊ नको असे संत सांगतात. जिथे आहे तिथे परमेश्वर आहे, जिथे आपण आहोत तिथेच परमेश्वरी शक्ती नांदते. ही परमेश्वरी शक्ती आपल्याला आकळता आली पाहिजे, पण ती आपण आकळत नाही. आपण परंपरेने जे परमेश्वर म्हणून जी पूजा अर्चा करतो, पण त्या पूजा अर्चे करण्यातून आपल्या ठिकाणी जर सद्बुद्धी जागृत होत नसेल तर ती पूजा काही अर्थ नाही. म्हणजे अगदी जपमाळ घेऊन कोणतरी बसलाय आणि सगळीकडे पाहतो. मग कबीर म्हणतो ह्याची जपमाळ हातात चालते आणि हा जगाकडे पाहत असतो. तू काय केलं, ह्याने काय केलं, त्याने काय केलं, इथे अडकलेलं. देवाचं स्मरण काही होत नाही. आणि म्हणून इथे आपल्याला जर इतरांना आनंद द्यायचा असेल तर आपल्याकडे हे चांगले संस्कार आपल्या जीवनात आपल्याला ग्रहण करता आले पाहिजे. ते संस्कार आपल्याला यायला पाहिजे. म्हणून आपलं जीवन ही इतरांना उपयोगी होण्यासाठी आहे. हा जर भाव आपल्याकडे असेल तर आपोआप आपण सर्वांना आनंद द्यायला लागतो. म्हणजे दुसरा उपसिद्धांत आहे, आपलं जीवन ही दुसऱ्यांना उपयुक्त होण्यासाठी. आपण म्हणतो आपलं जीवन लोकांनी आपल्याला उपयोगी पडेल, आपण पडायचं की आपल्याला माहिती. बऱ्याच वेळेला असं होतं की लोकांनी आपल्यासाठी मदत केली पाहिजे, ह्याने मदत केली पाहिजे, त्याने मदत केली पाहिजे, असं आपल्याला सतत वाटतं. आणि ते नाही केलं म्हणून आपण रागावतो, चिडतो किंवा मनामध्ये निराश होतो आणि ह्याच्यातून आपलं जीवन नकारात्मक आपण जीवन करतो. पण हे जीवन ईश्वराचं आहे, माझं नाही. आई म्हणते माझं बाळ, पण ते बाळ परमेश्वरी शक्तीतून निर्माण झालेलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आपणही सर्व ह्या परमेश्वरी शक्तीतून निर्माण झालेलो आहोत आणि ह्या भावातून जेव्हा आपण सगळ्यांकडे पाहायला लागतो तर आपण एकमेकाला उपयोगी पडू शकतो, एकमेकांकडे आपल्याकडे आपलेपणा येऊ शकतो. आपले विचार आचार हे आनंद देणारे ठरतात. त्याच्यातून आपण आनंदाने जीवन जगू. जीवन जगणं सुखाने सोपं आहे, पण तेच कठीण होऊन बसलं. कारण आपण जे केलं पाहिजे ते करत नाही आणि नको त्या गोष्टीला आपण अडकलेलो असतो. पुढे निंदा करतो, आपल्याला हसतो, व्यंगावर असतो आणि याच्यातून आपण जीवन दुःखमय करतो. हे सगळं सुरू कुठून होतं? नामकरण संस्कार. 16 संस्कारांपैकी पहिला संस्कार माणसावर होतो, तिथे इथून सुरू. मग इथे सावध राहायला पाहिजे आपल्याला. बाळाला नाव देताना आपणही आपल्या नावाकडे पाहायला शिकायचं. हे नाव म्हणजे काय? तर ह्या सगळ्या 12 गोष्टी आपल्याला लक्षात घेता आल्या पाहिजे. हे नाव म्हणजे हे सगळं आहे, पण हे सगळं आहे त्याच्यामध्ये आपलं म्हणून काहीच नाहीये, आहे ते सगळं परमेश्वराचं आहे. म्हणून हे जर लक्षात आलं की परमेश्वराचं स्मरण होतं, नाही तर माझं स्मरण, माझं नाव झालं पाहिजे, माझं कौतुक झालं पाहिजे, सहज आपल्याकडे त्या देहभावातून ह्या भावना असतात आणि त्या भावनेचं आपण इतके गुंतलेलो असतो की त्याच्यातून आपल्याला खरा आनंद घेता येत नाही, खरं सुख घेता येत नाही. हे जीवनाचं रहस्य प्रत्येकाला समजलं पाहिजे. म्हणून आजचं बाळाला जे आपण नाम देणार आहोत, म्हणजे बाळ म्हणजे तिथे जी नांदणारी जी जाणीव ती ईश्वरी शक्ती आहे, त्या ईश्वरी शक्तीला नाव दे. त्या ईश्वरी शक्तीचं स्मरण करण्यासाठी त्याचं नाव दिलं तर ते एक वेगळं नामक संस्कार लक्षात. आणि त्याच्यातून बाळाची प्रगती त्या ईश्वरत्वाच्या भावनेतून व्हायला हवी. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अधिक चांगल्या गोष्टी निर्माण व्हाव्या. ह्या सदिच्छेने आपण इथे जमलेलो आहोत हे लक्षात घ्या. हे सगळं सांगण्याचा उद्देश काय? त्या बाळाबद्दल आपल्या मनामध्ये ती ईश्वरी शक्ती आहे आणि त्या ईश्वरी शक्तीचं आपण स्मरण करायचं आहे, हे सतत लक्षात ठेवा. त्या स्मरणातून जीवन जगायचं. म्हणून बाळाकडे पाहिलं की ती ईश्वरी शक्ती आहे, हे आईला स्मरण असेल तर तिला ईश्वराचं पण स्मरण होईल, बाळाचं पण संगोपन होईल, दोन्ही गोष्टी सगळ्या होतात. म्हणून ईश्वराचं स्मरण हे अतिशय महत्वाचं आहे. पण ईश्वर म्हणजे काय हे कळायला परत सद्गुरूंकडे यावं लागतं आणि सद्गुरूंकडनं हे समजून घ्यावं लागतं. म्हणून सद्गुरू वाचवणी सापणे नासोय, धरावे ते पायी आधी आधी, असं जे संत सांगतात तसंच वाटतं. म्हणून
एवढा जरी बोध घेतला आणि आज आपण नामकरण संस्कारासाठी जमलेलो आहोत, ही ईश्वरी शक्ती प्रगट झालेली आहे. आपण सगळेजण ईश्वराचंच अंश आहोत, ईश्वराचंच अंग आहोत, पण आपलं ते कळत नाही. मग काशी यात्रेला जावंसं वाटतं, चारधाम करावंसे वाटतात, बद्रिकेश्वरला जावंच बरंच पण इच्छा वय झालं वाटतं चारधाम केलं पाहिजे. सगळ्यात पहिलं धाम आपलं शरीरच आहे हे लक्षात येत नाही आणि मग आपण शोधत बसतो. पण कुठे शोधसी रामेश्वर गाणं छान म्हणतो आपण, पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. हे सगळं कळण्यासाठी सद्गुरू पै माऊलीने जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा खूप आपल्याला जीवनात उपयोग होतो आणि त्याच्यातून आनंदाने जीवन जगतात. आणि म्हणून आपण सर्वांनी आनंदाने जीवन जगूया, हे ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. आणि ह्या बाळाला खूप खूप शुभेच्छा देऊ, त्याच्या आई वडिलांना, आजीला, त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना हे सगळं जीवन आनंदाचं, सुखसमाधानाचं, ऐश्वर्याचं, चांगल्या आरोग्याचं व्हावं ही सद्गुरूंनी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज